श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत किमयागार संन्यासी ही स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. भक्तांनो, या पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. एक संन्यासी किमया करण्याचे कार्य करीत असे. या कामात त्याने अनेक साधू गोसावी, फकीर वगैरे लोकांचा समागम करून किमया साधली असे तो लोकांना सांगत असे. या संन्यासाने यती धर्म, वेदशास्त्र न मानता किमयेच्या छंदात 3 तप आयुष्य घालविले. या संन्याशाजवळ 25 माणसे होती. हा ऐशो आरामात राहत असे. किमये संबंधात याचे बोलणे चित्तवेधक होते. कित्येक विद्वान, ब्राह्मण, साधू, मुसलमान वगैरे लोक त्याच्या भाषणात गर्क होत असत. त्याच्या किमयेचा चमत्कार पाहण्यास कित्येक तरुण त्याचे शिष्य म्हणून वावरत असत. त्याला मराठी, उर्दू व हिंदी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येत असत आणि तो स्वतः मी पंजाबचा आहे असे तो सर्वांना सांगत असे. त्याच्या विरुद्ध किमया करताना कोणी बोलू लागल्यास तो त्याला शिव्या देऊन भांडत असे. त्याच्या या विक्षिप्त स्वभावामुळे काही तरुणांनी त्याला अमानुष मार देऊन लंगडे केले होते. वामनबुवा बडोदेकर एकदा त्र्यंबकेश्वरी मुंजी करता गेले होते. तेव्हा ते नाशिक येथे गेले असता या किमयाकार संन्याशाशी त्यांची भेट झाली. त्याच्याबरोबर सर्व लवाजमा होता. त्या संन्याशाचे भाषण वामनबुवांनी ऐकले. अनेक विद्वान मंडळी त्याचे भाषण ऐकण्यास बसली होती. तो त्यांना सांगू लागला, आम्ही रोज भट्टीतून सोने तयार करतो. असे म्हणून त्याने सोने दाखविले. पौराणिक उदाहरणे देऊन आपणच सिद्ध पुरुष कसे आहोत ते तो सांगत असे. त्यांच्यापैकी एकाने तुझा गुरु कोण म्हणून त्याला विचारले. संन्याशाने धातू स्पर्श करावा का वगैरे त्यांची प्रश्न उत्तरे झाली व त्या संन्याशाने वामनबुवांनाच तुमचे गुरु कोण म्हणून प्रश्न केला. आमचे गुरु अक्कलकोट निवासी स्वामी महाराज आहेत असे सांगताच लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. तेव्हा तो संन्यासी उन्मत्त होऊन त्या लोकांच्या अंगावर धावून आला व म्हणाला, तुम्ही गधे लोक उगाच त्यांची स्तुती करता. तुमचा गुरु सोने तयार करतो का? तेव्हा वामनबुवा म्हणाले, अरे किमयाकारा, तू व्यर्थ निंदा करू नकोस.
स्वामींच्या दर्शनाने तुला खरी किमया समजली म्हणजे तुला सर्वत्र सोनेच दिसेल. एक वेळ अक्कलकोटला प्रत्यक्ष जाऊन स्वामी दर्शन घे. मला प्रत्यक्ष जाण्याची जरुरी नाही व मी त्यांना मानणार नाही. ते जर खरेच दत्त अवतार आहेत तर आम्हाला त्यांनी येथेच चमत्कार दाखवावा असे तो म्हणाला. तेव्हा वामनबुवा मंडळींनी स्वामी करुणासागर आहेत, ते तुझी एक दिवस खात्री करतील असे म्हणून ती मंडळी तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी तेथील काही मंडळींकडून असे समजले की तो संन्यासी पडदा लावून एकटा बसला होता. अनेक उपाय करूनही नेहमीप्रमाणे त्याचे सोने तयार न होता कोळसाच त्याच्या पदरात पडला. त्यामुळे तो फार संतापला व सच्चे अक्कलकोटच्या सेवेकऱ्याला ठार मारीन असे बडबडत होता. आम्ही भान हरपून स्वामी समर्थांचा जय जयकार करू लागलो. तो संन्यासी जय जयकाराने घाबरा होऊन बेशुद्ध पडला. काही वेळातच तो शुद्धीवर येऊन अक्कलकोट स्वामी सच्चे हे असे बडबडत तो पश्चातापदग्ध होऊन एकदम शांत झाला. त्यानंतर त्याने अक्कलकोटला समर्थ दर्शनास जाण्याचा ध्यास घेतला व तोपर्यंत भोजन वर्ज केले. वामनबुवांनी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत बडोद्यास जाण्याचा विचार केला. तेव्हा त्या संन्याशाच्या डोळ्यातून अश्रुपात होत होता. तो म्हणाला, ज्याच्या नावाच्या श्रवणाने आम्हास पश्चाताप होऊन शांती प्राप्त झाली त्या पुरुषाच्या दर्शनाने काय होईल असे म्हणून लगेच तो शिष्यासोबत अक्कलकोट येथे जाण्यास निघाला. श्री स्वामी समर्थ त्यावेळी गोठ्यात आसन घालून बसले होते. त्यांचे लक्ष बाहेर गेले आणि ते मोठ्याने गरजले, घाल दगड डोक्यात. का रे, तू फार माजलास काय? बोडकी येथे काय हुडकतोस? कोळसे झाले तर जीव दे. संन्यासाची किमया देख. इकडे काय पाहतोस रे? ते झाड पहा. डोक्यात घे पत्थर मारून. आखे खोल ही किमया पहा. त्या संन्याशाच्या अंतर्यामी साक्षीत्वाच्या खुणा पटल्यावर त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले. मनातून तो अपराधाची क्षमा मागू लागला. मी आज धन्य झालो असे म्हणत त्याने स्वामींचे चरण धरले. स्वामी म्हणाले, बाहेर बघ, तुझी किमया दिसेल. त्याने लगेच बाहेर पाहिले. तो समोरच्या झाडातून पाणी पाझरू लागले व सर्वत्र सोन्यासारखे पिवळे दिसू लागले. तो म्हणाला, महाराज, स्वामी दत्तगुरु आपही प्रभू समर्थ.
सर्व समदया सागर है, मेरे से कोई भी सेवा और दर्शन नहीं बनी है। स्वामी मैं शरण हूँ, सेवा का हुक्म दीजिए। स्वामी म्हणाले, जाओ हमारे माहूरगढ़ में मेज में चुप बैठे रहो, किमया मत कर। महाराजांची आज्ञा मानून तो परत स्वामींचे दर्शन घेऊन माहूरगडला गेला। तेथे दर्शन घेत असताना दत्तगुरूंच्या स्थानात परत अक्कलकोट स्वामींनी त्याला दर्शन दिले। तो धन्य झाला। मनात म्हणाला, माझे अनंत अपराध पोटात घालून स्वामींनी मला मार्ग दाखविला। आज मी धन्य झालो। चुकीच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्या अशा भोंदू लोकांना स्वामी सरळ मार्गावर आणून सोडत असत। धन्य ते स्वामी समर्थ, जो पश्चातापे दग्ध होई, संत त्यासी अभयदान देई। अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे। भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। श्री स्वामी समर्थ।